हॅलो, नमस्कार. वन्स अगेन शीतल तुमच्यासोबत. व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून. रेडिओ सिटी 95 FM. तुम्ही ट्यून्ड आहात तुमचं फेवरेट रेडिओ स्टेशन आणि मेन्स डे स्पेशल सेगमेंट आजपासून सुरू होतोय. आणि यामध्ये आज आपल्यासोबत आहे बरिस्ता सिद्धेश शिंदे आपल्या कोल्हापूरचा, ज्याच्या खूप सगळ्या गोष्टी आत्ता रिलेटेड टू कॉफी व्हायरल होत आहेत. त्या सगळ्या तुम्हाला शेअर होणार आहेत. सिद्धेश, रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. हॅलो, हाय. परत एकदा भेटून खूप भारी वाटलं. क्या बात आहे. आणि परत परत भेटावं असं वाटतं, जसं कॉफी परत परत घ्यावीशी वाटते ना तसं. तर येस, आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्या लिस्नर्सना बरिस्तापासून सुरुवात करूया. तर काय सांगशील या बरिस्ताची स्टोरी? ओके, सो बरिस्ता, आता आपण लास्ट टाइम पण ऐकलं की बरिस्ता म्हणजे काय असतं, बरिस्ता काय काम करतो. आता मला हे सांगायला आवडेल की आता कॅफेजमध्ये जे कोल्हापूरमध्ये बरिस्ता काम करतात ते कसे काम करतायत, किंवा ते फुल ट्रेंड आहेत का, किंवा त्यांना काय काय याबद्दल माहिती आहे का, याबद्दल आता मी काम करतोय कोल्हापूरमध्ये. कारण कोल्हापूरमध्ये जर कॉफी कल्चर आणायचं असेल तर एक नॉलेजेबल माणूस कोणतरी एक असावेत कोल्हापूर, म्हणजे त्याला सगळंच माहिती आहे बाबा, तो अभ्यास करून आलाय आणि आपण लोकांना जे शेअर करतोय त्याबद्दल स्वतःला किती माहिती आहे हे पहिलं मेन आहे. तर ह्या बाबतीत मी आता ट्रेनिंग चालू केलंय की कॅफेजना ट्रेनिंग वगैरे गोष्टी. सो आता मी हे करतोय कोल्हापूरमध्ये. ग्रेट. तो बेसिकली काय गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेस तू ट्रेनिंग मध्ये? सो आता मी ट्रेनिंग देतोय. जस्ट मी पहिल्यांदा काय केलं की कॅफेजना व्हिजिट करतो, किंवा कॅफेजमध्ये काय काम चालतं किंवा कसे काम करतात, काय काम व्हायला पाहिजे हे ऑब्झर्वेशन करतो. म्हणजे त्यांनाही सांगत नाही की मी बरिस्ता आहे. एक रॅन्डम गेस्ट कसे असतात, कस्टमर असतात की जाऊन बसायचं, कॉफी ऑर्डर करायची, एक क्रॉस क्वेश्चन करायचे, म्हणजे एक चुगला करतात ना की बाबा मला माहिती आहे पण मला सांगायचं नाही. सो ह्या गोष्टी मी करत राहतोय कोल्हापूरमध्ये. सो नंतर ना ते काम बघून, ऑब्झर्वेशन बघून सगळ्या गोष्टी मग मी त्यांना सांगतो की मी याचं बरिस्ता म्हणून काम केलंय, मी करतोय. मग ते थोडेसे घाबरतात, अरे म्हणलं काहीतरी आपलं कॅफेचं चुकलंय, काय कॉफी चुकलंय असं त्यांच्या मनात येतं. म्हणजे असं काही नाहीये, तुम्हाला काही हेल्प लागते किंवा काही गोष्टी. सो मी ह्या गोष्टी आता करतोय. वा. व्हेन्यू पार्टनर 75+ फूड आयटम्सचा अनलिमिटेड बफेट मेन्यू 749 मध्ये. हॉटेल अल्बा प्रीमियर फायर अँड स्मोक रेस्टॉरंट. आणि अजून काय काय सुरू आहे? ऑथेंटिक कॉफी कोल्हापूरकरांना मिळावी यासाठी सिद्धेशचे प्रयत्न आपल्याला शेअर होणार आहेत. पण त्याआधी पॉडकास्ट. स्टे ट्यून टू रेडिओ सिटी. गाने जो सिटी चुनती है वही तो रेडिओ सिटी पर सुनती है. अँड मेन्स डे स्पेशल सेगमेंट सुरू झालेला आहे. आणि यामध्ये आज आपल्याशी बोलतोय बरिस्ता सिद्धेश शिंदे. सिद्धेश, म्हणजे ऑथेंटिक कॉफी शॉपमध्ये पण बनवली जावी आणि लोकांना पण ती मिळावी यासाठी तुझे प्रयत्न खरंच खूप कौतुकास्पद आहेत. तर आणखीन जाता जाता काय सांगशील? सो मला अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपल्याकडे फक्त इन्व्हेस्टमेंट असून उपयोग नाहीये. जे काहीतरी आपण बिझनेस चालू करतोय किंवा काही चालू करतोय, आता समजा की आपण कपड्यांचं दुकान करतोय, कपड्यांचं हे सीझनल आहे, म्हणजे तेवढ्या थोडक्याच दिवसात त्याचा बिझनेस होत असतो. पण कॉफी आणि कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये कसं आहे की डेली तुम्हाला 100 लोक येऊन तुमच्याकडून खाऊन जात असतात. त्यामुळे तुमचं एक मल्टीटास्किंग असतं आणि तुमच्या एक डोक्यात ऍक्टिव्हिटीज असायला पाहिजे की डेली मी काहीतरी नवीन नवीन करायला पाहिजे. आता काही या लोकांची माइंड आहेत की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी कॉफी शॉप ओपन करणार, आता ट्रेंड आहे म्हणून मी कॉफी शॉप ओपन करणार, असं नाही. आपण जी गोष्ट आपण करतोय, ज्या गोष्टीसाठी आपण पैसे घालतोय, त्या गोष्टीचं नॉलेज आपण चालू करायच्या आधी एक थोडं एक्सप्लोर केलं पाहिजे. आता असं पण माझ्यावरती बॅड इम्पॅक्ट, फर्स्ट असं बॅड इम्प्रेशन आहे की मी अशा काही कॅफेजना व्हिजिट केलंय तिथं ऍक्च्युअल कॉफी काय हे माहितीच नाहीये. म्हणजे मी त्यांना क्रॉस क्वेश्चन असा केलं की म्हणलं तुम्हाला कॉफीच माहित नाहीये, सो तुम्ही कॅफे ओपन करताय आणि लोकांना कॉन्फिडंटली कॉफी कशी सर्व्ह करताय. करेक्ट. त्यामुळे पूर्ण माहिती घेऊन या व्यवसायात येणं कधीही उत्तम. आणि तो बिझनेस पण चांगला चालतो जर आपणच त्या बाबतीत जर कॉन्फिडंट असेल ना, तर लोकांना आपण कन्व्हे करताना लोकांना आन्सरेबल राहतो. करेक्ट. तर आय थिंक बरिस्ता सिद्धेश आता इतका ऍक्टिव्ह झालेला आहे कोल्हापूरमध्ये, आणि कोल्हापूर खवय्यांची नगरी आहे. आणि या खवय्यांच्या नगरीमध्ये आता आणखीन एक नाव ऍड होईल असं मला वाटतंय की थोड्याच दिवसांमध्ये ऑथेंटिक कॉफीचं शहर कोल्हापूर.
आणि याचं क्रेडिट गोज टू सिद्धेश शिंदे. थँक्यू. सो ऍक्च्युली मला खरंच करायचं आहे. 101% मी स्वतःला ह्यामध्ये झोकून दिलंय की मला कल्चर कोल्हापूरमध्ये आणायचं आहे. येस आणि त्यासाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू सिद्धेश, इतकी छान माहिती तू आम्हाला शेअर केलीस आणि कोल्हापूरसाठी तुझं हे कॉन्ट्रीब्युशन, खवय्या नगरीसाठी तुझं कॉन्ट्रीब्युशन खरंच खूप महत्त्वाचं आहे. ऑल दी बेस्ट वन्स अगेन. थँक्यू सो मच. व्हेन्यू पार्टनर 75+ फूड आयटमचा अनलिमिटेड बफेट मेन्यू 749 मध्ये. हॉटेल अल्बा प्रीमियर फायर अँड स्मोक रेस्टॉरंट. आणि तुम्ही ऐकत राहा